हॅलो एव्हरीवन, धिस इज संजोग जाधव हियर. सो मित्रांनो, लास्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की फायनल अकाउंटचा जो क्वेश्चन तुम्हाला कशा पद्धतीचा असतो, तर असा असतो. ट्रायल बॅलन्स दिलेला असतो एक तुम्हाला. त्या ट्रायल बॅलन्सवरून तुम्हाला डेबिट बॅलन्स, क्रेडिट बॅलन्स ओळखायचे असतात. काय असतात तर मी तुम्हाला सांगितलं होतं की अशा टाईपचा एक प्रॉब्लेम असतो. त्या प्रॉब्लेमच्या खाली ॲडजस्टमेंट असतात. हा तुमचा फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम आणि त्याचं सोल्युशन आपल्याला कसं करायचं असतं, तर हे 3 स्टेटमेंट तयार करून मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो 1-2 मिनिटामध्ये की हा तुमचा फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम. ट्रायल बॅलन्स, या ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला असेट्स आणि एक्सपेन्सेस असतात, क्रेडिट साईडला लायबिलिटीज आणि इन्कम्स असतात, आणि ॲडजस्टमेंट खाली क्लोजिंग स्टॉक, आउटस्टँडिंग, अशा काही ॲडजस्टमेंट असतात 5 ते 6 जे तुम्हाला 11वीमध्ये तुम्ही बघितले असतील. थोडंसं तुम्हाला आठवायचं आहे की 11वीमध्ये तुम्ही कसा सॉल्व केला, तर तुम्हाला कळेल की 12वीमध्ये काय करायचं आहे. ओके, हा अशा टाईपचा तुमचा प्रॉब्लेम असतो. त्या प्रॉब्लेमवरून तुम्हाला सोल्युशन तयार करायचं असतं. ट्रेडिंग, P&L आणि बॅलन्स शीट असे 3 स्टेटमेंट बनवायचे असतात. तर त्या प्रत्येकाचा स्टेटमेंट हा बेसिक असतो. फॉर्मॅट की पर्टिक्युलर 2 अमाऊंटचे कॉलम, पर्टिक्युलर 2 अमाऊंटचे कॉलम, डेबिट क्रेडिट कॉर्नरला लिहायचे असतात. तसंच हा त्याचा बेसिक फॉर्मॅट की काय काय येतं. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला स्टार्टिंगला काय येतं, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला स्टार्टिंगला काय येतं, आणि मग कोणकोणते एक्सपेन्सेस असतात. तर फॅक्टरीच्या रिलेटेड सगळे एक्सपेन्सेस ट्रेडिंगच्या डेबिटला येतात. फॅक्टरीच्या रिलेटेड सगळे इन्कम असतात ते डायरेक्ट इन्कम क्रेडिटला येतात. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्मॅट काय असतो. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्मॅट मित्रांनो काय असतो, त्यांनी क्लिअर कट दिलेलं आहे की इथं स्टार्टिंगलाच सेम डेबिट क्रेडिट, पर्टिक्युलर अमाऊंट कॉलम, पर्टिक्युलर अमाऊंट कॉलम, त्याच्यानंतर हे सगळे एक्सपेन्सेस, सगळे हे इन्कम्स, त्याच्यानंतर बॅलन्स शीट, लायबिलिटी साईड, असेट साईड. मात्र जेव्हा ट्रेडिंग आणि P&L सॉल्व करतो तेव्हा टू आणि बाय लिहितो. मात्र लायबिलिटीला 2 बाय लिहायचं नसतं, डेबिट क्रेडिट लिहायचं नसतं. इकडे डेबिट क्रेडिट आपण लिहू शकतो. दॅट्स इट. एवढं बेसिक मी तुम्हाला सांगितलं होतं. आता आपण स्टार्ट करणार आहे की तुम्हाला मी फॉर्मॅट वगैरे दिला, पण इम्पॉर्टंट ॲडजस्टमेंट कोणकोणते असतात त्या 1 बाय 1 आपण बघणार आहोत. 11वीमध्ये सुद्धा झाल्या होत्या ह्या. ॲक्च्युली तुम्हाला 20 ते 25 ॲडजस्टमेंट्स आहेत, पण मी बेसिक एक 10 ते 12 ॲडजस्टमेंट घेतलेल्या आहेत ज्या कंपल्सरी येतातच. यापैकी नक्की 6 ते 7 ॲडजस्टमेंट तुम्हाला एक्झाममध्ये, फायनल एक्झाममध्ये नक्की येणार. आणि रेग्युलर एक्झाममध्ये, रेग्युलर प्रॉब्लेममध्ये, रेग्युलर क्वेश्चन्समध्ये जेव्हा आपण सॉल्व करणार आहोत तेव्हा तुम्हाला ह्या सगळ्या ॲडजस्टमेंट दिसणारच आहेत. त्या मी बायफर्गेट करून शॉर्टकट कशा पद्धतीने तुम्हाला समजल्या जातील ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. सो आपण 1 बाय 1 स्टार्ट करणार आहोत. इम्पॉर्टंट ॲडजस्टमेंट्स, फायनल अकाउंटच्या इम्पॉर्टंट ॲडजस्टमेंट मी 1 बाय 1 तुम्हाला लिहून दाखवलेल्या आहेत. त्या पद्धतीने आपण बघणार आहोत. सो फर्स्ट, क्लोजिंग स्टॉक. मी प्रत्येकाचं मिनिंग पण तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो की नक्की काय, तर मिनिंग म्हणजे काय, डेफिनेशन, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. सो 1 बाय 1 आपण बघूया की इम्पॉर्टंट ॲडजस्टमेंट कोणकोणते आहेत. सो क्लोजिंग स्टॉक. मित्रांनो, क्लोजिंग स्टॉक म्हणजे काय, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग याचा अर्थ बिझनेसचं वर्ष संपतं. तर बिझनेसचं वर्ष कधी संपतं, तर 31 मार्चला. मार्च हा आपला फायनान्शियल इयर आहे. 1 एप्रिल टू 31 मार्च आपला फायनान्शियल इयर आहे. तुम्हाला 11वीत सुद्धा मी तुम्हाला सांगितलं, आता पुन्हा एकदा 12वीत सांगतोय. 1 एप्रिल 2000 जे काय असेल तो इयर टू 31 मार्च हा आपला फायनान्शियल इयर असतो. आणि क्लोजिंग स्टॉकचा अर्थ काय, तर वर्षाच्या शेवटी बिझनेसमध्ये काय शिल्लक राहिले त्या सगळ्या गोष्टीला म्हटलं जातं क्लोजिंग स्टॉक. म्हणून 11वीमध्ये सुद्धा ही ॲडजस्टमेंट होती, क्लोजिंग स्टॉक. प्रत्येक ॲडजस्टमेंटचे मित्रांनो पुन्हा एकदा सांगतोय, ज्या ॲडजस्टमेंट असतात आपल्या प्रॉब्लेममध्ये त्या प्रत्येक ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट्स तुम्हाला सगळ्यांना लक्षात सांगतोय. प्रत्येक ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट्स झालेच पाहिजे, त्याशिवाय तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. 11वीमध्ये सुद्धा तुम्हाला मी सांगितलं आहे, सॉल्व्ह करताना प्रत्येक ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट्स, आणि जो ट्रायल बॅलन्स असतो ज्याच्यामध्ये मी मागाशी फॉर्मॅट दाखवला, त्या प्रत्येक फॉर्मॅटचा एक इफेक्ट झाला पाहिजे. ओके, सो इम्पॉर्टंट ॲडजस्टमेंटमध्ये ज्या ॲडजस्टमेंट्स ह्या दिसत आहेत खाली, त्या प्रत्येकाचे 2 इफेक्ट आपल्याला सॉल्व्ह करताना प्रॉब्लेममध्ये करायचे असतात. सो आता बघूया आपण क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक म्हणजे वर्षाच्या शेवटी जे काही शिल्लक राहतं त्याला म्हटलं जातं क्लोजिंग स्टॉक. आता क्लोजिंग स्टॉकचा पहिला इफेक्ट काय, तर TC. TC म्हणजे काय, ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड. ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड, ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड. त्याच्यानंतर असेट साईड. सिम्पल इफेक्ट आहे. हे 2 इफेक्ट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. फर्स्ट म्हणजे क्लोजिंग स्टॉकचा पहिला इफेक्ट TC, दुसरा इफेक्ट असेट साईड. TC असेट. TC म्हणजे ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड, आणि असेट म्हणजे बॅलन्स शीटची असेट साईड. इम्पॉर्टंट लक्षात राहील. क्लोजिंग स्टॉक ॲडजस्टमेंट आपली झालेली आहे. क्लोजिंग स्टॉक कळालं आहे. फर्स्ट इफेक्ट TC, दुसरा इफेक्ट असेट. हे तुम्हाला लिहून घ्यायचं आहे तुमच्या नोटबुकमध्ये, मी तुम्हाला कधीही विचारू शकतो. ओके, सो आपण दुसऱ्या ॲडजस्टमेंटकडे जाऊया. दुसरे ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग
एक्सपेन्सेस म्हणजे खर्च, आणि आउटस्टँडिंग म्हणजे काय, येणे बाकी, मराठीमध्ये त्याला म्हटलं जातं येणे बाकी. क्लिअर कट कळालं इथपर्यंत. येणे बाकी म्हणजे मिळणे, तुम्हाला मिळणार आहेत पैसे. जर तुम्हाला पैसे मिळणार आहेत तर तुम्हाला ॲड करायला लागणार आहेत. म्हणून कुठलाही खर्च जर आउटस्टँडिंग असेल, कुठलाही खर्च जर आउटस्टँडिंग म्हणजे येणे बाकी खर्च असेल तर त्याचा पहिला इफेक्ट ॲड करायचा त्या एक्सपेन्सेसमध्ये. म्हणून फर्स्ट इफेक्ट काय आहे, ॲड इन एक्सपेन्सेस. ॲड बघा 11वीमध्ये सुद्धा 11वीचेच इफेक्ट आहेत, वेगळं काहीच नाही आहे. तुम्ही आठवा 11वीमधलं सगळं, मग म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे काय, ॲड इन एक्सपेन्सेस. त्या जो काही खर्च, सपोज सॅलरी आउटस्टँडिंग आहे तर सॅलरीमध्ये जाऊन तो ॲड करा. मग दुसरा इफेक्ट काय, तर लायबिलिटी साईड. इज इट क्लिअर, तुम्हाला कळालं इथपर्यंत. तर फर्स्ट इफेक्ट असेट्स ॲड इन एक्सपेन्सेस, सेकंड इफेक्ट लायबिलिटी साईड. आता आपण थर्ड आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचा अर्थ कळाला की येणे बाकी पैसे. येणे बाकी पैसे म्हणजे कोणतरी पैसे आपल्याला देणार आहे, ते देणार आहे पैसे म्हणून ॲड करा त्या खर्चामध्ये. आणि दुसरा इफेक्ट लायबिलिटी साईड, ही बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दुसरा इफेक्ट जाईल. इथपर्यंत कळालं. थर्ड ॲडजस्टमेंट मित्रांनो, आउटस्टँडिंग इन्कम. जर खर्च येणं बाकी असतो तर इन्कमसुद्धा येणं बाकी असू शकतो. म्हणून बघा सेम, पहिला इफेक्ट ॲड इन इन्कम, ह्याचा काय होता ॲड इन एक्सपेन्सेस, आणि ह्याचा होता दुसरा इफेक्ट लायबिलिटी. आता अशा दोन ॲडजस्टमेंट जेव्हा एकत्र येतात तेव्हा दोघांचाही पहिला इफेक्ट सेम राहतो, मात्र दुसरा इफेक्ट चेंज होतो. म्हणून पहिला आउटस्टँडिंग इन्कमचा पहिला इफेक्ट ॲड इन इन्कम, आणि दुसरा इफेक्ट असेट साईड. बघा एक्सपेन्सेसचा दुसरा इफेक्ट लायबिलिटी, इन्कमचा दुसरा इफेक्ट असेट. इन्कम ही आपली असेट असते. आलं इथपर्यंत लक्षात. नीट बघा, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ॲड इन एक्सपेन्सेस, दुसरा इफेक्ट लायबिलिटी साईड. आउटस्टँडिंग इन्कम ॲड इन इन्कम, दुसरा इफेक्ट असेट साईड. म्हणून आउटस्टँडिंग इन्कमचा पहिला इफेक्ट ॲड इन इन्कम, दुसरा इफेक्ट असेट साईड. इथपर्यंत तुम्हाला कळालं आहे की मला काय सांगायचं आहे तुम्हाला, ह्या दोन्ही ॲडजस्टमेंट एकमेकांच्या अपोजिट आहेत. पहिला इफेक्ट सेम आहे, दुसरा इफेक्ट अपोजिट आहे. बघा इथं एक्सपेन्सेस आहे, इथं इन्कम आहे. इथं पहिला इफेक्ट ॲड आहे, इथं पहिला इफेक्ट ॲड आहे. इथं दुसरा इफेक्ट लायबिलिटी, इथं दुसरा इफेक्ट असेट. म्हणजे पहिला इफेक्ट ह्या दोघांचा सेम एक्सपेन्सेस आहे, म्हणजे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस किंवा आउटस्टँडिंग इन्कम. पहिला इफेक्ट ॲड त्या एक्सपेन्सेस आणि त्या इन्कममध्ये जाऊन ॲड करायचा. मात्र दुसरा इफेक्ट ह्याचा लायबिलिटी आणि इन्कमचा असेट. इथपर्यंत क्लिअर आहे. ही ॲडजस्टमेंट ऑलमोस्ट विचारू शकतात. सो फोर्थ, आउटस्टँडिंग म्हणजे येणे बाकी. मग देणे बाकी सुद्धा असू शकतं ना, आधीच कुठली तरी पैसे दिलेत. येणे बाकी म्हणजे मागचे पैसे अजून येणार आहेत. मग नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे प्रीपेड एक्सपेन्सेस. मित्रांनो, प्री म्हणजे काय, आधीच देणं. पेड म्हणजे दिले, म्हणजे आधीच दिले. म्हणजे आपण त्याला अजून एक वर्ड वापरू शकतो, ॲडव्हान्स. तुम्हाला सर्वांना ॲडव्हान्स शब्द माहिती असेल. ॲडव्हान्स म्हणजे आधीच पैसे दिले जातं. मग जर पैसे आधीच दिले, खर्च जर आधीच दिला, तो पहिला खर्च काय करायचा, लेस फ्रॉम एक्सपेन्सेस. म्हणून पहिला इफेक्ट आहे लेस. जो खर्च ॲडव्हान्समध्ये दिलेला आहे त्या खर्चामध्ये जायचं आणि लेस करून टाकायचं. इथपर्यंत कळालं. आता ऑब्व्हियसली दुसरा इफेक्ट कुठे असणार आहे, असेट साईड. म्हणून इथं दिलेलं आहे पहिला इफेक्ट लेस फ्रॉम एक्सपेन्सेस, दुसरा इफेक्ट असेट साईड. पहिला इफेक्ट लेस, दुसरा इफेक्ट असेट. प्रीपेड एक्सपेन्सेस, प्रीपेड आधीच दिलेले खर्च. पहिला इफेक्ट लेस, दुसरा इफेक्ट असेट साईड. इथपर्यंत कळालं. हे सगळं तुम्हाला लिहून घ्यायचं आणि पाठ करायचं आहे. त्याच्यानंतर जर खर्च प्रीपेड असू शकतं तर खर्च हा इन्कमसुद्धा प्रीपेड असू शकतो. म्हणून तुमची नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे प्रीपेड इन्कम. कळालं इथपर्यंत. आता प्रीपेड इन्कम, आधीच दिलेले इन्कम, आधीच दिलेला इन्कमचा पहिला इफेक्ट लेस फ्रॉम इन्कम, त्या इन्कममधून लेस करून टाका. आणि दुसरा इफेक्ट लायबिलिटी साईड. बघा ह्या दोन ॲडजस्टमेंट एकमेकांच्या सिमिलर आहेत. आता त्या कशा, तर इथं बघा प्रीपेड खर्च म्हणजे आधीच दिलेला खर्च, पहिला इफेक्ट लेस. 1 by 1 इथं सुद्धा चेक करा. प्रीपेड इन्कम, आधीच दिलेला इन्कम, लेस फ्रॉम इन्कम. पहिला पण इफेक्ट लेसच आहे, दुसरा पण इफेक्ट लेसच आहे. म्हणजे ह्याचा सुद्धा पहिला इफेक्ट लेस आहे. पण ह्या ॲडजस्टमेंटचा दुसरा इफेक्ट असेट साईड आणि ह्या ॲडजस्टमेंटचा दुसरा इफेक्ट लायबिलिटी. एक म्हणजे एकमेकाच्या अपोजिट. प्रीपेड एक्सपेन्सेस आणि प्रीपेड इन्कम एकमेकांच्या अपोजिट आहेत, मात्र त्या दोघांचा पहिला इफेक्ट सेम आहे. लेस फ्रॉम एक्सपेन्सेस ह्या जर प्रीपेड एक्सपेन्सेस असतील तर त्या एक्सपेन्सेसमधून लेस करा आणि दुसरा इफेक्ट असेटला टाका. पण इन्कम जर प्रीपेड असतील तर पहिला इफेक्ट सेमच लेस करा, मात्र दुसरा इफेक्ट अपोजिट म्हणजे लायबिलिटी साईड. आलं इथपर्यंत लक्षात. 5 ॲडजस्टमेंट, ह्या ॲडजस्टमेंट नीट लक्षात ठेवा. जर तुम्हाला ह्या ॲडजस्टमेंट लक्षात राहतील तर तुमचा अख्खा प्रॉब्लेम बरोबर येऊन जाईल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 6, दॅट इज अ डेप्रिसिएशन. सो डेप्रिसिएशन म्हणजे काय, तर तुम्हाला माहिती असेल डेप्रिसिएशन 11वीमध्ये तुम्हाला एक चॅप्टर होता डेप्रिसिएशनचा. डेप्रिसिएशनचा अर्थ असा असतो की अमाऊंट रिड्यूस होणं, रिड्यूस.
रिड्यूस म्हणजे कमी होणं, मराठीमध्ये जर म्हटलं गेलं त्याला तर आपण म्हणणार त्याला कमी होणं. रिड्यूस म्हणजे काय तर कमी, डेप्रिसिएशन. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, मी 11वीमध्ये सुद्धा तुम्हाला मी क्लिअर आउट केली होती की डेप्रिसिएशनचा अर्थ असा की असेटची व्हॅल्यू कमी होणं. आता असेटची व्हॅल्यू कमी होणं म्हणजे काय मित्रांनो, तर जी असेट असते तिची त्याच्यावरती डेप्रिसिएशन म्हणजे त्याची अमाऊंट कमी केली जाते, म्हणून असेटचं डेप्रिसिएशन म्हटलं जातं, अमाऊंट कमी केली जाते. म्हणून लक्षात ठेवा डेप्रिसिएशन हे नेहमी फिक्स असेटवरतीच असतं. डेप्रिसिएशन हे नेहमी फिक्स असेटवरतीच असतं. आता कोणकोणत्या फिक्स असेट असतात मित्रांनो, तर आपण बघणार आहे की कोणकोणत्या फिक्स असेट असतात. एक म्हणजे मशिनरी, तुम्हाला माहिती आहे. त्याच्यानंतर बिल्डिंग, त्याच्यानंतर फर्निचर, त्याच्यानंतर लूज टूल्स. हे नवीन येथील एक्झाममध्ये मी ते तुम्हाला सांगत जाईन की काय काय कोणकोणते एक्सपेन्सेस असतात, हे तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर मोटर कार 11वीमध्ये झालेलेच आहे. ह्या सगळ्या असतात कोणते असेट. तर ह्या असेटवरती असलेलं डेप्रिसिएशन. मग जर डेप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट आली तर मित्रांनो पहिला इफेक्ट लेस फ्रॉम असेट. सो डेप्रिसिएशनचे 2 इफेक्ट आपण बघणार आहोत. फर्स्ट इफेक्ट लेस फ्रॉम असेट आणि सेकंड इफेक्ट आहे जो काही डेप्रिसिएशन तुम्ही लेस करणार आहात ज्या असेटमधून, त्याचा दुसरा इफेक्ट आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड, म्हणजेच P&L डेबिट साईड. सो फर्स्ट डेप्रिसिएशन, फर्स्ट लेस फ्रॉम असेट, सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. हे इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचं आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट P&L डेबिट साईड, P&L डेबिट साईड. इथपर्यंत कळालं. डेप्रिसिएशन हे नेहमी फिक्स असेटवरतीच केलं जातं आणि डेप्रिसिएशन हे नेहमी लेसच केलं जातं, ज्याच्यामधून असेल त्याच्यामधून लेस केलं जातं. सो इथपर्यंत 6 ॲडजस्टमेंट कळाल्या. त्याच्यानंतर आहे 7वी ॲडजस्टमेंट, ज्याचं नाव आहे RDD. RDDचा अर्थ आहे रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स. रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स. इथपर्यंत कळालं तुम्हाला की रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स म्हणजे काय, की एक अमाऊंट रिझर्व करून ठेवली जाते डाऊटफुल, की आपल्याला जर इन फ्युचर जर त्याची काही गरज लागली तर. फर्स्ट इम्पॉर्टंट म्हणजे काय की त्याचा इफेक्ट काय, तर फर्स्ट इफेक्ट मित्रांनो आहे लेस फ्रॉम असेट. ज्या असेट म्हणजे लेस फ्रॉम असेट इन द सेन्स की हा जो डेप्टर्स, हे जे असेट्स असतात, ही जी RDD असते ही नेहमी डेटर्सवरतीच असते. डेटर्स इज अ असेट. इथपर्यंत कळालं. डेटर इज अ असेट म्हणून ए म्हटलं दिलं, म्हणून मी शॉर्टकट लिहिताना लेस फ्रॉम असेट लिहिलेलं आहे. सो फर्स्ट इफेक्ट लेस फ्रॉम डेटर्स, इम्पॉर्टंट गोष्ट लेस फ्रॉम डेटर्स. आणि सेकंड इफेक्ट ॲड इन बॅड डेट्स. तुमच्या प्रॉफिट, आता हे बॅड डेट्स कुठे असतात तर P&L डेबिटला असतात. P&L डेबिट म्हणजे PD म्हणजे प्रॉफिट अँड लॉस डेबिट साईड, PD म्हणजे प्रॉफिट अँड लॉस डेबिट साईड, PD म्हणजे प्रॉफिट अँड लॉस डेबिट साईड. सो RDDचा फर्स्ट इफेक्ट लेस फ्रॉम डेटर्स, सेकंड इफेक्ट ॲड इन बॅड डेट्स. हे 11वीमध्ये सुद्धा झालेलं आहे, पुन्हा एकदा रिपीट करण्याची गरज नाही आहे. सो देन 8वी ॲडजस्टमेंट बॅड डेट्स. मित्रांनो बॅड डेट्स तुम्हाला माहितीच आहे की बॅड डेट्स ही ॲडजस्टमेंट कशी सॉल्व केली जाते. सेम बॅड डेट्स मी इथं इज इक्वल टू दिलेली, याचा अर्थ काय बॅड डेटची ॲडजस्टमेंटसुद्धा सेमच सॉल्व करायची आहे. फर्स्ट इफेक्ट लेस फ्रॉम डेटर्स, सेकंड इफेक्ट ॲड इन बॅड डेट्स. सो ही ॲडजस्टमेंट एकमेकांच्या रिलेटेड आहे. इथपर्यंत कळालं. त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट येणारी ॲडजस्टमेंट म्हणजे अनरेकॉर्डेड सेल्स. अनरेकॉर्डेड सेल्स मित्रांनो, अनरेकॉर्डेड सेल्स, अनरेकॉर्डेड म्हणजे रेकॉर्ड केलेले नाही. रेकॉर्ड केलेले नाही, म्हणून अनरेकॉर्डेडचा अर्थ दिला आहे की अनरेकॉर्डेडचा अर्थ काय, रेकॉर्ड केलेले नाही. मग जर रेकॉर्ड केलेले नसतील तर आपण काय करायचे, ते रेकॉर्ड करायचे. आणि मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा, सेल म्हणजे आपण विकतो आणि सेलचा नेहमी संबंध हा डेटरशी येतच असतो. म्हणून त्यांनी फर्स्ट इफेक्ट अनरेकॉर्डेड सेलचा इफेक्ट दिला आहे. ॲड इन सेल, ज्याच्यामध्ये रेकॉर्ड केलेलं नाही त्याच्यामध्ये जाऊन रेकॉर्ड करा. आणि दुसरा इफेक्ट काय, ॲड इन डेटर्स, मग त्याचा डेटर्सशी संबंध येतो, डेटर्समध्ये ॲड करा. ही 11वीमध्ये सुद्धा ॲडजस्टमेंट झालेली आहे. रिपीट आपल्याला आता तेच उजळणी ABCD परत शिकण्याची वेळ येऊ नये म्हणून मी तुम्हाला फास्ट सांगतोय की 11वीतलं 8वा सेम 11वीमधलं सुद्धा सेम झालेला आहे. त्याच्यानंतर फर्स्ट अनरेकॉर्डेडचा आहे, फर्स्ट ॲड इन सेल, सेकंड इफेक्ट इज अन ॲड इन इन्कम. सो नेक्स्ट मूव ऑन इन 10, दॅट इज द अनरेकॉर्डेड परचेस. सेम ॲज इट इज, जसं सेल्समध्ये तुम्ही ॲड करता तसंच ह्याचं परचेसची सुद्धा ॲडजस्टमेंट सेमच आहे. सो फर्स्ट इफेक्ट ॲड इन परचेस, सेकंड इफेक्ट ॲड इन क्रेडिटर्स, दॅट इज द फर्स्ट इफेक्ट, दॅट इज द सेकंड इफेक्ट. सो नेक्स्ट जेव्हा परचेसचा संबंध क्रेडिटर्सशी येतो, सेम सेलचा संबंध डेटर्सशी येतो. त्याच्यानंतरची नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे सगळ्यात इम्पॉर्टंट, दॅट इज युअर फर्स्ट अँड लास्ट 11 ॲडजस्टमेंट, इंटरेस्ट ऑन कॅपिटल. 11वीतला कॅपिटल म्हणजे काय की सपोज
बी आणि सी असे जर 3 पर्सन्स असतील, एने जर 1 लाख, बीने जर 2 लाख आणि सीने जर 3 लाख असे जर कॅपिटल जमा केले असतील, तर त्या कॅपिटलनुसार जो काय बिझनेस तुमचा रन होतो, त्या बिझनेसवरून मिळणारा जो काय प्रॉफिट असतो, त्या प्रॉफिटवरती जर तुम्ही तो प्रॉफिट बँकेमध्ये जमा केला, तर त्याच्यावरती जो मिळणारा इंटरेस्ट असतो, तो इंटरेस्ट म्हणजे तुमचा इंटरेस्ट ऑन कॅपिटल. आता हा आलेला इंटरेस्ट हा तिघांना पर्सनना समान इक्वली वाटून द्यायचा असतो. आता तो जर इंटरेस्ट त्यांना जर एखाद्या पर्सनला ह्या तिघांना बिझनेसमधून जास्तीचे पैसे मिळत असतील, तर तो त्यांचा काय आहे, प्लस पॉईंट. आता प्लस पॉईंट याचा अर्थ त्यांचा इन्कम. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, इंटरेस्ट म्हणजे व्याज, मराठीमध्ये त्याला म्हटलं जातं व्याज, आणि कॅपिटल म्हणजे भांडवल. सो जर जास्तीच्या भांडवलामधून जास्तीचा पैसा म्हणजे व्याज जर मिळत असेल, तर तो जो कॅपिटल असतो त्याच्यामध्ये जाऊन पहिला इफेक्ट ॲड करा. आणि सेकंड इफेक्ट, तुमचा बिझनेसचा जो काय प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची साईड असते, त्या प्रॉफिटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड करा. दॅट इज युअर फर्स्ट, दॅट इज युअर सेकंड इफेक्ट. सो नेक्स्ट इज द इंटरेस्ट ऑन कॅपिटल. जर इंटरेस्ट ऑन कॅपिटल तुमच्या लक्षात आला असेल, तर इंटरेस्ट ऑन लोन म्हणजे तसंच. फॉर एक्झाम्पल म्हणजे जर सपोज SBI बँक आहे आणि ह्या SBI बँकमधून जर तुम्ही लोन घेतलं आहे, सपोज ते लोन आहे 10 लाखचं, तर ते 10 लाखचं जे लोन आहे त्याच्यावरती जर 10% जर इंटरेस्ट म्हणजे तुम्हाला जास्तीचा व्याज द्यायचा आहे, तर 10% इंटरेस्ट म्हणजे किती, तर त्याच्यावरती येईल 1 लाख रुपीज 10%. सो हे 10% इंटरेस्ट तुम्हाला बँकेमध्ये डिपॉझिट करावा लागतो. आता तुम्ही बँकेतून 10 लाख घेतलेत, पण त्याच्यावरती तुम्हाला इंटरेस्ट किती द्यायचं आहे, 1 लाख. म्हणजे टोटल तुम्ही देणार किती बँकेला, 11 लाख. मग हा जास्तीचा पैसा आहे ना, म्हणजे खर्च आहे. पण जेव्हा जेव्हा लोन हा आपला खर्चच असतो एक प्रकार, त्याच्यावरती आपण जास्तीचा पैसा देतो, आणि जर आपण जास्तीचे पैसे देत असू तर तो आपला खर्च असतो. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, पहिला इफेक्ट ॲड इन लोन, म्हणजे तुम्ही जर 10 लाखाचं लोन देणार असाल तर तुम्हाला अजून 1 लाख रुपये जास्तीचे द्यायचे आहेत ना, म्हणून 11 लाख टोटल तुम्हाला द्यायचे आहेत, म्हणून त्याच्यामध्ये जाऊन लोनमध्ये ॲड करा. आणि सेकंड इफेक्ट इज अ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. सेम हे दोन्ही ॲडजस्टमेंट सेमच असतात, फक्त इथं कॅपिटल आणि इथं लोन, वेगळा काही फरक येत नाही. क्रेडिटर्स बँक डेटर्स असतील तर त्यांची वेगळी ॲडजस्टमेंट करायची. सो फर्स्ट इंटरेस्ट ऑन कॅपिटल, ॲड इन कॅपिटल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. इंटरेस्ट ऑन लोन, फर्स्ट इफेक्ट ॲड इन लोन, सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. या दोन्ही ॲडजस्टमेंट एकमेकांच्या अपोजिट जरी असल्या तरी त्या दोघांचे इफेक्ट सेमच आहेत, फक्त इथं नाव चेंज आहे कॅपिटल, इथं नाव आहे लोन. सो आय थिंक एवढ्या ज्या 12 ॲडजस्टमेंट आहेत ह्या खूप इम्पॉर्टंट आहेत. सो बट फक्त ही जी ॲडजस्टमेंट 12वी ॲडजस्टमेंट आहे ही हिडन ॲडजस्टमेंट आहे. मी फक्त तुम्हाला 1 बाय 1 सांगितले. ते ह्याच्यामध्ये काय काय क्वेरी येतात ते तुम्हाला बेसिक एक्झाममध्ये जेव्हा सॉल्व करता येईल प्रॉब्लेममध्ये, तर तुम्हाला मी सांगेन. पण ह्या ज्या 12 ॲडजस्टमेंट आहेत हे तुमच्या लक्षात आल्या पाहिजेत. क्लोजिंग स्टॉक, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, आउटस्टँडिंग इन्कम, प्रीपेड एक्सपेन्सेस, प्रीपेड इन्कम, डेप्रिसिएशन, RDD, त्याच्यानंतर बॅड डेट्स, अनरेकॉर्डेड सेल, अनरेकॉर्डेड परचेस, त्याच्यानंतर तिकडे होतं इंटरेस्ट ऑन लोन, इंटरेस्ट ऑन कॅपिटल. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. अजून काही ॲडजस्टमेंट्स आहेत ज्या तुम्हाला मी नेक्स्ट लेक्चरमध्ये आणि नेक्स्ट जेव्हा प्रॉब्लेम सॉल्व करू, जेव्हा जसे येतील त्या तुम्हाला मी सांगत जाईन. तर याच्यामध्ये ह्या ज्या इम्पॉर्टंट ॲडजस्टमेंट ह्यापैकी स्टार्टिंगला जेवढ्या 7-8 आहेत ह्यापैकी तुम्हाला नक्कीच 4 ॲडजस्टमेंट प्रॉब्लेममध्ये पर प्रॉब्लेममध्ये ही तर ॲडजस्टमेंट कंपल्सरी असणार आहे. ह्या 2पैकी एक ॲडजस्टमेंट येणार, ह्या 2पैकी एक येईल. ही तर ॲडजस्टमेंट कंपल्सरी असणार आहे, ह्या 2पैकी एक येईल आणि ह्या 2पैकी एक. अशा ह्या ज्या 8 आहे किंवा 10 आहेत ह्यापैकी 5 ते 4 ॲडजस्टमेंट तुम्हाला कंपल्सरी प्रॉब्लेममध्ये विचारले जातील. तर हे 1 बाय 1 तुमच्या बुकमध्ये सुद्धा दिले, PDF मध्ये चेक करा, पेज नंबर 6 की 7 वरती दिलेलं आहेत. त्या तुम्हाला सॉल्व करायच्या आहेत, बघायच्या आहेत. आणि ह्या सगळ्या ॲडजस्टमेंट लिहून घ्या तुमच्या पेजवरती आणि पाठ करा की एक्झॅक्टली तुम्हाला कशा पद्धतीनं सॉल्व करायचे. सो आत्ताचा जो लेक्चर आहे जो 20-1 मिनिटाचा, तो फक्त इम्पॉर्टंट ॲडजस्टमेंटसाठीच आहे. त्याच्यानंतरचा जो काय ॲडजस्टमेंट होईल त्या सगळ्या ॲडजस्टमेंटचे आपण 1 बाय 1 प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत. सो बेसिक पहिले 4 लेक्चर झाले आणि आत्ता हा जो 5वा लेक्चर आहे तो पुन्हा एकदा बघा, मग 1 बाय 1 आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करता येतील. सो नीट बघा, त्याच्यानंतर आपण प्रॉब्लेम सॉल्व करायला सुरुवात करणार. सो टाटा, बाय बाय.